मानवाने सारी सृष्टीच बदलून टाकली. त्याने अग्नीचा शोध लावला. त्याने चाकांचा शोध लावून अवघं जीवनच गतिमय करून टाकलं. उत्क्रांतीच्या या वाटेवर त्याने शेतात अन्नधान्य पिकवलं आणि पोटा पाण्याची सोय करून आयुष्य समृद्ध बनवलं. जीवनाच्या पुढील टप्प्यावर त्याचं शोधचक्र अविरत राहिलं, कारण त्याचा विजेचा शोध क्रांतिकारी ठरला. मानवाने लावलेल्या विजेच्या शोधामुळे त्याचं जीवन कमालीचं बदललं. वीज ही जणू त्याची जीवाभावाची सखी ठरली. विजेविना मानवाच्या आयुष्याची तर आता कल्पना करता येणार नाही. कदाचित तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, आजही आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी एक मोठा हिस्सा विजेविना राहतोय. हे सत्य कटू असलं तरी ते सत्य आहे, ज्याचा दुष्परिणाम आपल्या देशाच्या प्रगतीवर होतो. यासाठीच आपल्याला अधिक विजेची गरज आहे. अधिक विजेची गरज भागवली कशी जाणार, हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधी तुम्ही हे जाणून घ्याल की आपल्याला वीज मिळते तरी कशी. मित्रांनो, प्रथम तुम्हाला सांगतो, भारतात वीज निर्मितीचे प्रमुख स्रोत कोणकोणते आहेत. हे स्रोत आहेत कोळसा, तेल आणि गॅस, पाणी, हवा, सूर्यप्रकाश आणि अणुशक्ती ऊर्जा. कदाचित तुम्हाला हे ठाऊक असेल की आपल्या देशात कोळशापासून अधिक वीज निर्मिती होते, परंतु यातून जीवाश्म इंधन होत असल्याने फार काळ कोळशापासून वीज निर्मिती बनू शकत नाही. याशिवाय कोळशापासून वीज निर्मिती केल्याने वातावरणावर प्रतिकूल प्रभाव पडतो. याच कारणामुळे आपल्याला वीज निर्मितीचे इतर मार्ग शोधणं अपरिहार्य आहे. वीज निर्मितीचा दुसरा महत्त्वाचा स्रोत म्हणजे पाणी. आपल्या देशात वीज निर्मितीसाठी उपयोगात येणारं पाणी नद्यांमधून वाहणार आहे, परंतु नद्यांमधील पाणी शेवटी प्रमाणातच असतं. त्यामुळे वीज निर्मितीचे हे स्रोत मर्यादित असणं स्वाभाविक आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा जेव्हा पाण्यापासून वीज निर्मिती होते तेव्हा तेव्हा सर्वसामान्यांच्या विस्थापनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. त्यामुळे पाण्यापासून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होऊ शकत नाही. मित्रांनो, कोळसा आणि पाण्यापासून वीज निर्मिती करताना येणाऱ्या अडचणींबद्दल आपण जाणून घेतलं. आता पाहू सौर ऊर्जा तसंच पवन ऊर्जेबद्दल. खरं तर हे दोन वीज निर्मितीचे स्रोत सर्वोत्तम आहेत, कारण ते स्वच्छ आणि हरित पर्याय आहे. जर आपण सौर ऊर्जेचा विचार केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती केल्यास खूपशी रिकामी जागा देखील लागेल. याशिवाय ही वीज अतिशय महाग आहे. याखेरीज पावसात आणि रात्रीच्या वेळेस सौर ऊर्जेचा वापर होणं अशक्यच होईल, कारण पावसात आणि रात्रीच्या वेळेस सूर्य नसल्याने सौर ऊर्जा कशी निर्माण होणार. याच तऱ्हेने जर आपण पवन ऊर्जेचा विचार केला तर त्यातही अडचणी आहेतच. जशा खूपशी जागा लागेल, त्या व्यतिरिक्त हवेचा योग्य तो दाब आणि नियंत्रण याची गरज तेवढीच असते. यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होऊ शकत नाही. आता आपल्याकडे उरला तो पर्याय कुठला? होय, आपण योग्य तोच विचार केला, अणुऊर्जेचा. कारण अणुऊर्जेसाठी लागणाऱ्या योग्य त्या संसाधनांची आपल्या देशात पुरेशी उपलब्धता आहे. अणुऊर्जेच्या निर्मितीने आपल्या पर्यावरणाची जराही हानी होत नाही. अणुऊर्जेने बनणारी वीज ही सुरक्षित, हरित आणि किफायतशीर असते. अणुऊर्जेच्या मदतीने अनेक वर्ष विजेचं उत्पादन सहज होऊ शकतं. विजेची वाढती मागणी याच मार्गाने पूर्ण होऊ शकते. याचाच अर्थ असा की विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अणुऊर्जेचा पर्याय सक्षम आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी आता एकत्र होऊन विजेचा स्वच्छ, सुरक्षित आणि किफायती मार्ग चोखाळू आणि आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करू.